आमचं दशावतार या सिनेमाचं दुसरं गाणं ऋतुचक्र हे आलेलं आहे यूट्यूबवर लाईव्ह सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर. हे माझं आणि प्रियदर्शनीचं गाणं आहे, तर प्लीज बघा आणि शेअर करा, लाईक करा आणि 12 सप्टेंबरला सिनेमा बघायला या. वेगळ्या प्रकारचं गाणं आहे. खरं तर त्या गाण्यात माझी जास्त कसरत होती, कारण कोकण तिथला ती पार्श्वभूमी आणि तो बदलणारा काळ किंवा ते कोकण त्यातून जास्तीत जास्त दिसावं, मातीतले शब्द असावे असं होतं. पण एव्हीने एक छान चाल दिली होती. मी त्याला असंही म्हणू शकत नव्हतं की मी लिहितो तू चाल लाव किंवा ह्या चालीवर मी लिहिणार आहे, कारण चाल मला आवडली होती. त्यामुळे त्या गाण्यात माझा कस लागला आणि त्यातही मी ते कोकण जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप छान गायलं गेलं आहे ते गाणं त्याच भावनेने. आणि मला वाटतं गायकांचाही कस लागला असेल ते गाणं ऐकताना तुम्हाला कळेल, कारण एव्हीची स्टाईल वेगळी असते, एक वेगळं काहीतरी तो दरवेळेस घेऊन येतो. तर हे गाणं तुम्ही ऐका नक्कीच. आपल्या चित्रपटात एक भैरवी सुद्धा, तर भैरवीबद्दल काय सांगा? भैरवी म्हणजे मी आत्ता हल्लीच कोणाला तरी बोललो की नटरंगमध्ये मी नांदी जे लिहिलं होतं, नटरंग उभा धुमकीटं, तेव्हा बऱ्याच कार्यक्रमांची सुरुवात त्या गाण्याने होते असं म्हटलं जातं. अनेक कार्यक्रमांना सांगतात लोक की आम्ही तुमच्या गाण्याने सुरुवात. तर मला सतत वाटतं की सांगताही माझ्या एखाद्या गाण्याने व्हावी आणि आपल्या हातून एखादी भैरवी लिहून व्हावी. तर ती इच्छा या सिनेमात पूर्ण झाली. कुठल्याही कलावंताचं अखेरचा परफॉर्मन्स असतो तेव्हा तो रसिकांना काय सांगतो किंवा त्या रंगदेवतेकडे मनापासून काय मागतो, तो विचार त्या भैरवीत मी मांडला. तुम्हाला नक्की आवडेल. ऐका ना, दशावतार ही संकल्पना कोकणातल्या प्रत्येकालाच माहिती आहे. मी स्वतः कोकणातली आहे आणि दशावतार लहानपणापासून बघत आलेली आहे. याच दशावताराचं रूपांतरण मोठ्या पडद्यावरती एका चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे. 12 सप्टेंबरपासून ही फिल्म आपल्या सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध आहे. तर आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन प्रत्येकाने ही फिल्म बघायची आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ही, या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार, मी स्वानंदी सरदेसाई. दशावतार या चित्रपटामधलं माझं पहिलं प्लेबॅक आहे. ऋतुचक्र नावाचं हे एक प्रेमगीत आहे आणि ते आलेलं आहे, आऊट झालेलं आहे. तर तुमच्यापैकी प्रत्येकानं हे गाणं ऐका आणि तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा, स्टोरीज रील्सनं वापरा. आणि कसं वाटलं तुम्हाला हे गाणं हे आमच्या सगळ्या दशावतारच्या टीमपर्यंत आवर्जून पोचवा. Thank you.